नमस्कार मित्रांनो, मी आकाश तवले. तर धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सगळ्या पिकाचं नुकसान तर झालेलंच आहे. तर त्याचा आपल्याला ऑनलाईन पंचनामा किंवा ऑनलाईन तक्रार जी आहे, ती तक्रार करायची आहे. तर कॅप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. तर लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती हा फॉर्म जो आहे तो ओपन होऊन जाईल आणि फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर इथं ईमेल आय डी दाखवत आहे. त्या ईमेल आय डीवरती इथं खाली क्लिक करायचं आहे आणि तुमची जी ईमेल आय डी आहे ती टाकून घ्यायची आहे. ईमेल आय डी टाकून घेतल्यानंतर खाली आहे शेतकऱ्याचे पूर्ण नाव. तर शेतकऱ्याचं जे काय नाव असेल ते नाव इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपला तालुका जो आहे तो निवडायचा आहे. तर इथे धाराशिव जिल्ह्यामधील संपूर्ण तालुके जे आहेत ते आहेत. तर आपापला जो तालुका आहे तो निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या गावाचं नाव टाका. तर आपापल्या गावाचं जे काय नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे. तर नाव टाकून घेतल्यानंतर शेतकऱ्याचं जे नाव आहे सातबाऱ्याला त्याप्रमाणे नाव आपले ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर झालेल्या नुकसानीचा जो प्रकार आहे ते इथं भरपूर प्रकार आहेत. तर आपापलं नुकसान जे काय झालेलं असेल ते आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. घराची पडझड झाली असेल, जनावरांचा मृत्यू झाला असेल, शेती वाहून गेली असेल, पिकाचं नुकसान आहे, मनुष्यहानी आहे, विहिरीमध्ये गाळ भरला असेल, मोटर वाहून गेली असेल, ड्रिप वाहून गेला असेल, स्प्रिंकलर वाहून गेला असेल, पाईपलाईन वाहून गेली असेल, फुटली असेल, तर जे जे आपलं नुकसान झालं आहे ते याच्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. घराची पडझड झाली असेल तर सिलेक्ट करा. शेती वाहून तर सगळ्याचेच गेले आहे तर हा पण सिलेक्ट करा. जर कोणाची जनावर मेले असतील किंवा मृत्यू झाला असेल तर ते पण सिलेक्ट करून घ्या. पिकाचं नुकसान सगळ्याचं झालेलं आहे. विहिरीत गाळ गेला असला तर ते पण सिलेक्ट करून घ्या. स्प्रिंकलर पाईपलाईन कोणाची गेली असेल ते पण सिलेक्ट करून घ्या ऑप्शन. त्यानंतर नुकसानीबाबत थोडक्यात माहिती आहे. तर याच्यामध्ये जे काय आपले नुकसान झालेलं आहे ह्या पुरामुळं, अतिवृष्टीमुळं, तर ते इथं आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. काय काय नुकसान झालं याची थोडीफार माहिती इथं आपण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शेतीचा गट नंबर. तर ज्या शेतकऱ्याची आपण माहिती भरलेली आहे त्या शेतकऱ्याचे जेवढं काही गट नंबर असतील तेवढे इथं गट नंबर आपण टाकून घ्यायचे आहेत. आणि गट नंबर टाकून घेतल्यानंतर आणखीन एकदा हा फॉर्म जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे की जी माहिती आपण भरली आहे ती सगळी बरोबर आहे किंवा नाही. बरोबर सगळी माहिती असेल तर तुम्ही फॉर्म जो आहे तो हा इथून सबमिट करू शकता. सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसून येईल युअर फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे मित्रांनो झालेल्या नुकसानीची आपल्याला ऑनलाईन कंप्लेंट किंवा पंचनामा जो आहे अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नंतर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.